श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपल्या स्वामी भक्ती निरंतर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन आली आणि तो म्हणजे तुमच्या आयुष्यात जर अनेक समस्या असतील तर त्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांचे हे उपाय खूपच लाभदायक ठरतील. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या अडचणी येत असतात. दुःख, भीती, चिंता, काळजी, नकारात्मकता नेहमी आपल्याला चिकटून असते. काही वेळा अडचणीचे लवकर निरसन होत नाही. अशा वेळी सकारात्मक व्हा. नामस्मरणाची शक्ती अनुभवा. श्री स्वामी समर्थांचा जप आणि सेवा केल्याने लाभ मिळतात. प्रत्येक सेवेकऱ्याला आपला एक अनुभव आलेला असतो. तर आपल्या अनेक अडचणी लवकर दूर व्हाव्या याकरता हे उपाय नक्की करून पहा. पहिलं म्हणजे सुक्त पठण. दररोज घरात श्री सुक्त पठण केले असता त्या घरात धनधान्याची कमतरता कधीच भासत नाही. लाल रंगाच्या रिबिनमध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेशद्वाराजवळ बांधल्यास घरात सुख, शांती व धनाची वाढ होते. प्रत्येक गुरुवारी तुळशीस दूध अर्पण केल्यास धनलाभ होतो. नोकरी व्यवसायातील अडचणींसाठी श्री गुरुचरित्राचा 10वा अध्याय दररोज वाचावा. कोर्ट कचेरी व फेऱ्या बऱ्याच वेळा त्रासदायक यातना काहींना असतात. अशा वेळी श्री नवनाथ ग्रंथाचा 3रा व श्री गुरुचरित्राचा 14वा अध्याय रोज नित्यनेमाने वाचावा. ज्या घरात एक तरी भक्तिवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्याच्यामुळे तरुण जातात व ती व्यक्ती गेली की वास्तुदोष आणि इतर अडचणींमुळे होणारे त्रास वाढून कुटुंबात सतत संकटांना सामोरे जावे लागते. शक्य असल्यास श्री स्वामी समर्थांचा जप किंवा तारक मंत्र नियमित बोला किंवा रेकॉर्डिंग सुरू ठेवा. मनन चिंतन याला फार महत्त्व आहे. स्वयंपाक करतेवेळी किंवा इतर महत्त्वाच्या कामांवेळी सतत नामस्मरण करावे. मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करतो, म्हणून उच्चार करण्याआधी विचार करतो. म्हणूनच तो मानवी प्रगतीस खरा कारणीभूत होतो. विचार हा सुविचार होण्याला ध्यान चिंतनाची आवश्यकता फार असते. म्हणून ध्यान धारणा, मनन चिंतन याला फारच महत्त्व आहे. शांत झोप लागण्यासाठी काय करावं? अनेक वेळा कामाचा ताण वाढल्यामुळं किंवा इतर अडचणींमुळं रात्री शांत झोप लागतच नाही. अशा वेळी आपल्या इष्टदेवतेचे किंवा श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण जरूर करावे. त्यासोबतच ज्ञानेश्वरी या ग्रंथातील 12व्या अध्यायातील पहिल्या 16 ओळी वाचाव्या. म्हणजे तुम्हाला नक्की शांत झोप लागेल. हे सगळे उपाय तुम्ही करून बघितलेत तर नक्की आणि नक्कीच तुमच्या बऱ्याचशा समस्या कमी होतील. तुमच्या आयुष्यातल्या दुःख मिटून जाईल. तुम्हाला वाटणारी भीती पळून जाईल. तुमच्या चिंता नाहीशा होतील. तुमची काळजी निघून जाईल आणि तुमची नकारात्मकता तुमच्या पॉझिटिव्हिटीमध्ये नक्की बदलेल. तर हे उपाय नक्की करून बघा. धन्यवाद.